घरचा महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मित्रांनो, आज आमचा व्लॉग स्पेशल आहे. आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना, आपल्या पूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला, आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी मस्तपैकी आज कुर्ता वेअर केलेला आहे. आमच्या ऑफिसमध्ये खूप जय्यत अशी तयारी होणार आहे. छत्रपती शिवाजी म्हणजे बँडचा तुम्हाला जो आवाज येत आहे तो आमच्या कॅम्पसमध्ये जे आमचे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत त्यांच्या वतीने आज खूप सुंदर असा देखावा कार्यक्रम सादर होणार आहे आणि तो सर्व आपल्याला आजच्या या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तर आता पटकन मी तिकडे जातो आणि आपले जे काही आजचा देखावा आणि सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला कॅप्चर करावं लागतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर एकत्र जमलो आहोत त्या महान युगपुरुषाला वंदन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना, त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात जगण्याचा संकल्प करण्यासाठी. सात कणा म्हणजे छत्रपती,
सह्याद्रीचा कणा म्हणजे छत्रपती, मातीच्या रंध्रारंध्रात नांदतो छत्रपती. कडे कपारी दर्या खोऱ्यात एकच आवाज, स्वराज्य माझा हक्क सांगतो छत्रपती. कोकणाच्या लाटेवर कोरला इतिहास, कोकणाच्या लाटेवर कोरला इतिहास, सागराचा घोगावणारा आवाज छत्रपती. आते कदम महाराज गणपती सगळ्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस. आई जिजाऊंच्या मनात एकच ज्वाला पेटली होती, या भूमीला स्वाभिमान मिळवून देणारा पुत्र जन्माला यावा. जिजाऊंसाठी शिवबा फक्त मुलगा नव्हता, तो स्वराज्याचं स्वप्न होता, रयतेच्या मुक्तीची आशा होता आणि हिंदवी स्वराज्याचा उदय होता. आई जिजाऊंनी शिवबांना फक्त जन्म दिला नाही, त्यांनी त्यांना संस्कार दिले. रामायण महाभारताच्या कथा सांगत न्याय, शौर्य आणि धर्माची शिकवण दिली आणि त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं. आणि त्या मातृत्वाच्या संस्कारातून घडला इतिहास, घडला रयतेचा राजा, घडले आपले छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊ रोज भवानी मातेसमोर प्रार्थना करायची, हे देवी मला असा पुत्र दे जो धर्मरक्षण करेल, अन्यायाविरुद्ध उभा राहील आणि मातृभूमीला स्वराज्य देईल. आणि मग आला तो पवित्र क्षण, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आई जिजाऊंच्या कुशीत वसावलेला तो बालक म्हणजेच पुढे संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं छत्र. आणि हे छत्र जन्माला येतानाचं क्षण किती भव्य असेल, ती भावना कशी असेल याची अनुभूती आता आपण घेणार आहोत. शिवबांचा जन्माचा पहाडा सादर करण्यासाठी येते CDPOs and APO टीम. आजची ग्रह उच्चीचे आणि अनुकूल आहेत. हा मुलगा सगळ्यांना पाणी पाजेल. चक्रवर्ती राजाची कुंडली आहे ही. मल्हारी घ्या. कपाळी तेरा जो बाळा जो जोरे जो. सातव्या दिवशी सातवी कला जिजाऊच्या पोटी जन्माला गेला. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरे जो. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरे जो. स्वराज्याचं देखणं स्वप्न अस्तित्वात उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या शेवटच्या खांद्यापर्यंत झेललं व पेललं ते राजा शंभू छत्रपती. या तीनही महापुरुषांना प्रथम वंदन करतो. खरं तर आपण आज ज्या वनामतीच्या प्रांगणामध्ये उभा आहे ती हीच माती जिथं जिजामाता बागडल्या. याच विदर्भाच्या मातीमध्ये शहाजीराजे घडले आणि याच मराठीच्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला जन्म दिला, जी शिवनेरीवरती जाऊन एका दिव्याच्या रूपाने प्रकटली. पुढे तोच दिवा अवघ्या महाराष्ट्राचा छावा झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं सर्वत्र उपस्थित झालो आहोत. खरं तर ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण राहतोय ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, पोलादी मनगटावरती आव्हाने पेलणारा महाराष्ट्र, माझ्या साधू संतांचा महाराष्ट्र, घरचा महाराष्ट्र माझा म्हणून मराठ्यांचा बुलंद आवाज, गोथ उरात घेऊन फिरणाऱ्या माझ्या वादळाचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र.
माझं बाळ माझा शिवबा या सह्याद्रीच्या कुशीत माणुसकीचा प्रकाश पसरत आहे. शतकांचा काळोख आता संपलाच पाहिजे. ही माती 300 वर्ष सुलतानशाहीच्या टाचांखाली चिरडली जात होती. आया बहिणींचं कुंकू पुसलं जात होतं, मंदिरं पाडली जात होती. पण याच मातीतून एक अंकुर फुटला. शिवबा, माझा शिवबा जन्माला आला. माझा शिवबा केवळ योद्धा नाही तर त्या रयतेचा वाली आहे. अहो पेशवे, फक्त शब्दांचे हुकूम सोडायला काय लागतं? राज्य शब्दांच्या वाफ्यावर नाही तर राजकोषातील खजिन्यावर चालतं. आणि त्या खजिन्याच्या क्रिया माझ्या कमरेला आहे. मी अमात्य आहे, अमात्य. अमात्य कागद आणि किल्ल्या? अरे शत्रू समोर आला की तुमची लेखणी रडते आणि माझी तलवार असते. मी सेनापती आहे, सेनापती. रक्ताच्या नद्या वाहतो म्हणून तुमची गादी सुरक्षित आहे. मी रक्ताच्या आणि पैशाच्या गरजा करताय? जरा थांबा आणि तुमच्या मर्यादा ओळखा. नीती आणि धर्माचा अधिष्ठान नसेल तर तुमची ही सगळी सत्ता म्हणजे स्मशानातील राख आहे. विसरू नका, राजाच्या मस्तकावर धर्माचा अभिषेक मीच करतो. माझ्याशिवाय हे स्वराज्य म्हणजे निवळ अधर्म आहे, अधर्म. आम्ही दुरून तुमचे संवाद ऐकले. वाटलं होतं आम्ही अष्टप्रधान निवडलो, पण इथे तर 8 राजे उभे आहेत. जर हाताची 5 बोटं म्हणू लागली मी मोठा तर मूठ वळवता येईल का? महाराज, आमचा उद्देश बाजूला राहू द्या पंत. आज एक गंभीर प्रसंग आहे. स्वराज्याच्या सीमेवरच्या एका वतनासाठी 2 दावेदार आले आहेत. एक आहे हंबीररावांचा जवळचा नातेवाईक आणि दुसरा एक सामान्य मावळा ज्याने लढाईत हात गमावला आहे. पंत, तुम्ही पेशवा म्हणून कोणाला वतन द्याल? जी महाराज, नियमानुसार. नियम सोडा, निष्ठा सांगा. क्षमा असावी महाराज. गडकरी दरवाजापाशी एक माऊली तिचे गारहाणे घेऊन आली आहे. तिला दरबारात येण्याची अनुमती मिळावी. अरे मग थांबलात कशासाठी? स्वराज्याच्या दरबारात रेतेची माऊली ताकद उभी राहता कामा नये. पाठवा त्या माऊलीला सन्मानाने आत. माझ्या लेकाचे हात कापले गेले. आता या मावळ्याला कोण घास भरवणार? साहेब, स्वराज्यासाठी लढता त्याचे हातही गेले. माझं कुंकू गेलं होतं, आता काठी गेली. साहेब, धीर धर सखी. असं हंबरडा फोडून माझंही काळी चिरू नकोस. तुझ्या लेकाचे हात नाही गेले तर आज स्वराज्याचे 2 मजबूत हात कापले गेले. आज जर या दरबारात न्याय झाला नाही तर हे स्वराज्य अधर्मी ठरेल, अधर्मी. क्षमस्व माते, तुझ्या पुत्राने स्वराज्यासाठी रक्त सांडले आणि इथे माझे प्रधान पदाच्या आणि रक्ताच्या नात्याच्या हट्टासाठी लढत आहे. ज्या अष्टप्रधानांना पदाचा गर्व रयतेच्या दुःखापेक्षा मोठा वाटत असेल तर ही राजमुद्रा इथेच थांबेल. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, बरं का? नजरेत तिच्या अंगार दरबार झालं गपगार. कुणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार.
आणि बोलला, आणि त्यानं हुडा उचलला, नाव तेच अफजल खान. नाव तेच अफजल खान. तिथं जागता जणू सैन्यानं. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मराबा सुभानअल्लाह. प्रतापगडचा पायथ्याशी खान, हे प्रतापगडचा पायथ्याशी खान, प्रतापगडचा पायथ्याशी खान. आला देखो शिवाजी राजा, शिवाजी राजा. आणि त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव. आणि कालिकाला बनवली युक्तीची हाती. राजाला पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजारा घरी, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानचा अभिमान मानला, खानचा अभिमान मानला. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतं अंगाला, चिलखत होतं अंगाला. खानाचा वार भुका गेला. खान पडला की त्या महाराजानं पोटामध्ये इमीट टाकून बसवला, पोटामध्ये इमीट टाकून बसवला. शेताची हो गेली.